नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, गावाकडच्या आपल्या गमती जमती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर बघू शकता आज आमच्या मानेरे गावची जत्रा भरलेली आहे। चला आपण तुम्हाला दाखव। तर मित्रांनो, गावचे ग्रामदैवत म्हणजेच म्हसोबा आज यांची यात्रा। तर ही यात्रा आमच्याकडे 2 दिवस चालते बरं का। तर आज मुख्य यात्रा म्हणजेच देवाच्या काठीची गावातून मिरवणूक निघते। तर बघू शकता आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत। तर संध्याकाळी 4 वाजता देवाच्या काठीची मिरवणूक सुरू होते। सर्व ग्रामस्थ उत्साहात मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। बघू शकता देवीची ही काठी 20 ते 30 फूट उंच असते आणि ही काठी पारंपरिक वाद्याच्या तालात नाचवतात। गावाच्या बाहेर एक म्हसोबाचे देऊळ देखील आहे। तिथपर्यंत काठीची मिरवणूक काढली जाते। काठीसोबत म्हसोबाचे पुजारी म्हणजेच भगत सुद्धा असतात। मिरवणुकीनंतर संध्याकाळी बहुतांश घरात कोंबड्याचे मटण बनवले जाते, कारण जत्रेला म्हसोबाला कोंबड्याचे नैवेद्य दाखवला जातो। तर आज आमच्याकडे सुद्धा छान मटणाचा बेत आहे। गावठी कोंबड्याचा रस्सा आणि बाजरीच्या भाकरी म्हणजे एकदम बेस्टच। तर जेवणानंतर रात्री पाहुणे आणि ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी तमाशाचे आयोजन केलेले असते। ग्रामीण पद्धतीचे तमाशे हे रात्रभर ग्रामस्थांची करमणूक करतात। दुसऱ्या दिवशी यात्रेनिमित्त गावात बाजार भरतो। सर्व ग्रामस्थ व आलेले पाहुणे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करतात। आमच्या गावच्या जत्रेमध्ये खाऊ, बांगड्या, गृहोपयोगी वस्तू, कॉस्मेटिक्स आणि छोट्या छोट्या मुलांची खेळणी अशी बरीच छोटी छोटी दुकाने पाल बांधून थाटली जातात। सम्यक आणि त्याचे पप्पा सेम मॅचिंग मस्त जत्रेला निघालेले आहेत। बघू शकता खूप छान छान दुकानं लागलेले आहेत जत्रेत। थोडीशी खरेदी करूया मस्तपैकी। छोट्या मुलींचे सेट आहेत, खूप छान छान आहे, क्यूट क्यूट आहेत खूप। आपल्या परीसाठी मस्तपैकी डॉल घेतलेली आहे। कशी वाटते डॉल? सम्यक जर डॉल हे बघ डॉल। सम्यकला पण आवडलेली आहे। सम्यकसाठी आपण खाऊ आणि खूप सारे खेळणी पण बघणार आहोत। असंच घेऊ का सेम कलर? सेम कलरचेच घेऊन टाक ना। 5 घेऊ। कचराची सुपली आणि मस्त आपल्याला लसूण ठेवायला छोटीशी कटोरी घेतलेली आहे। छान आहे मस्तपैकी। आपण अजून पुढे शॉपिंग करणार आहोत खूप सारी। कुंकवाचा करंडा, मस्त प्लॅस्टिकचे स्टीलचे चहा प्यायचे कप घेऊन झालेले आहेत। आता आपण चाललेलो आहोत पुढे अजून खूप सारे दुकानं आहेत। इथं बांगड्या आहेत मस्त मस्त। आपण परीला बांगडे सुद्धा बघणार आहोत। बांगड्यांचा सेट घेऊया मस्तपैकी। त्या परीला मस्त कलरफुल कडे आणि क्यूट क्यूट छोट्याशा बांगड्या मी घेतलेल्या आहेत। छान कलरचे क्लिप्स आहेत।
इथे आईन ते करतायत चटईची खरेदी. चटईचे कलर तर खूप छान छान आहेत, आवडलेत मला. बघूयात आता. सम्यक बाय बाय. प्रतिभतायला आवाज दे रे इकडे. ए हळू 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 हळू. हा चिंट्या हळू ना. बाजारात आम्हाला परीचे मामा आणि परीचे मम्मी पप्पा सुद्धा दिसलेले आहेत. त्यांचीही परीसाठी थोडीशी शॉपिंग चालू आहे. आपण आता त्यांना हाय बोलून आपण आपल्या खाऊच्या खरेदीसाठी पुढे निघालेले आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे एकत्र मस्तपैकी एका खाऊच्या दुकानात थांबलेलो आहोत. तर आता खाऊच्या दुकानात आम्ही घेत आहोत गरमागरम वडापाव, सुतार फेणी, जिलेबी, गोडी शेव, रेवडी, दही वडे आणि लाडूही विकत घेतलेले आहेत. हे काय ताई? सफेद गोडी शेव आहे मस्तपैकी. बघू शकता आपला हा खाऊ जत्रेतला खाऊ आहे मित्रांनो. खूप सारा खाऊ घेतलेला आहे आपण. जेलीच टाकते सगळ्याच्यात मिक्स. कशी आहे जत्रा? चला गोळा खायला. एक फळ आहे मित्रांनो, हे जमिनीत येतं. इकडे जास्त करून खूप आवडीने खाल्लं जातं हे फळ. गोदडी म्हणतात हा याला, या फळाला गोदडी असं म्हणतात. तुमच्याकडे भेटते की नाही हे? शकता इथे आज सम्यक किती खुश आहे. आज सम्यकच्या आतून त्याला इलेक्ट्रिकल मिनी थार गिफ्ट केलेली आहे. संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहे आणि मस्त आता चालले आरतीजण घरी. आम्ही घरी जाता जाता मस्त पायनॅपल घेतलेले आहेत खायला. कांचनने घेतलेला आहेत आम्हाला मस्त जत्रेत पायनॅपल. हे आता जत्रा आमची शॉपिंग झालेली आहे तर घरी चाललेलो आहे. तर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बाय बाय. थँक्यू. बाय. शकता आम्ही आता खाऊ खाण्यासाठी बसलेलो आहोत. तर मित्रांनो, खाऊ तर एरवी आपण कुठेही खाऊ शकतो, परंतु यात्रेनिमित्त लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्व एकत्र येतात आणि सर्वांनी एकत्र येऊन खाऊ खाण्याची मज्जाच निराळी. त्यामुळेच प्रत्येकाला आपल्या गावची यात्रा प्रिय असते, नाही का?